तुमचा हा भार कमी करण्यासाठी आता आलाय वज्र। कोल्हापूर जिल्ह्यातील पिंपळगाव खुर्दच्या रघुनाथ लोहार यांनी हे वेसल डेस्क उपकरण बनवलंय। याच्या मदतीने तुम्ही 40 ते 60 किलोचं वजन सहज वाहून नेऊ शकता आणि तेही डोक्यावर कुठलाही भार न येता। मग तुम्ही भाजीपाला न्या किंवा मग कापूस नाहीतर धान्य। बांधकाम व्यवसायात काम करणाऱ्या मजुरांसाठीही याची मोठी मदत होते। बांधकाम मजुरांचे कष्ट कमी करण्यासाठीच रघुनाथ लोहार यांनी हे उपकरण बनवलंय। 4-5 वर्षापूर्वी एक घटना माझ्या आयुष्यात झाली की एक आमच्याच गलीमध्ये बांधकामाचं काम चालू होतं आणि तिथे एका स्त्रीला मोठा अपघात झाला तिच्या पायाला। तर अशा लोकांसाठी काहीतरी काम व्हायला पाहिजे। एवढे टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट झालेले असून त्यांच्यासाठी एकही उपकरण नाही बाजारात। तर या विचारानं मी वेसल डेस्कचं डिझाईन बनवलं आणि मागच्या वर्षी 2011 साली नॅशनल इनोव्हेशन काउन्सिलला त्यासाठी प्रपोजल पाठवलं। नॅशनल इनोव्हेशन काउन्सिलनं त्याची दखल घेतली आणि एप्रिल 2012 मध्ये त्याला राष्ट्रीय पुरस्कार दिला। रघुनाथ लोहार हा एका शेतकऱ्याचा मुलगा। विज्ञान हा त्याच्या आवडीचा विषय। 2007 साली 12वी नंतर त्याने एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया यांचा 4 वर्षाचा डिग्री कोर्स केला। शाळेत असतानाही ते विज्ञान प्रदर्शनात भाग घ्यायचे। याच छंदातून त्यांनी हे वज्र उपकरण बनवलंय। याचे 2 भाग आहेत। यात वरच्या बाजूने ओझं वाहून नेण्यासाठी एक प्लेट तर खाली शरीराभोवती असणारा हा बेल्ट। प्लेट आणि मान यामध्ये अंतर असल्यानं मानेवर कोणत्याही प्रकारचा ताण येत नाही। या उपकरणाची रचना अप्पर आणि लोअर पार्ट मध्ये आहे। लोअर पार्ट मध्ये 4 पीव्हीसी पाईप्स आहेत आणि त्या क्लॅम्प्स द्वारे आणि बेल्ट्स द्वारे शरीरामध्ये घट्ट बसवता येते। आणि अप्पर पार्ट जो आहे तोही तसाच आहे। 4 पीव्हीसी पाईप्स आहेत सी क्लास मधल्या। त्याला वरती एक फ्लॅट पत्रा लावलेला आहे जो फिट केलेला आहे बोल्ट मध्ये आणि 11 ते 12 इंचच्या पाईप असल्यामुळे डोकं एकदम फ्री राहतं। डोक्यात आणि त्या पत्रामध्ये 1 ते 1.5 इंचाचं अंतर राहतं। त्यामुळे डोकं फ्री राहून मोकळं राहून डोक्यावरती त्रास न होता वजन न पडता सर्व वजन दोन्ही खांद्यावरती डिस्ट्रीब्यूट होतं। या उपकरणाच्या सहाय्यानं वजन वाहून नेताना मणक्याची झीज आणि मजुरांचा त्रास कमी होतो। यासाठी रघुनाथ लोहार यांना 700 ते 800 रुपये खर्च आलाय। एप्रिल 2012 मध्ये या उपकरणाला राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय। गोवा सरकारनेही याची दखल घेतली आहे। मला हे उपकरण तयार करण्यासाठी 700 ते 800 रुपयाच्या आसपास खर्च आला। श्री मनोहर पारीकर यांनी माझ्या उपकरणाची दखल घेतली आणि मला प्रोटोटाइप बनवण्यासाठी किंवा इतर भविष्यात त्याची डेव्हलपमेंट चांगली होण्यासाठी गोवा येथील सिबा या गव्हर्नमेंट सेंटरमध्ये इन्क्युबेशन साठी बोलवलेलं आहे। भविष्यामध्ये हे उपकरण एकदम स्वस्तामध्ये आणि चांगल्या पद्धतीनं देशातील सगळे जे बांधकाम मजूर आहेत किंवा शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा माझा मानस आहे। रघुनाथ लोहार यांच्या घरची परिस्थिती बेताची, त्यामुळे या उपकरणाचं व्यावसायिक उत्पादन त्यांनी केलं नाही। पण येत्या काळात कष्टकऱ्यांना परवडेल अशा किमतीत हे उपकरण उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे। चंद्रशेखर खोले, एबीपी माझा, कोल्हापूर।